आज छत्रपती संभाजीनगरमध्ये रिक्षा युनियन संघटनेतर्फे रिक्षा चालकांनी आज बंद पुकारलेला आहे। एक दिवसीय लक्षणीय आज रिक्षा चालकांनी बंद पुकारलेला आहे। त्यामुळे मात्र जे काही पॅसेंजर आहेत त्यांचे मात्र हाल झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते। अनेक ठिकाणाहून मात्र लोक येत आहेत, त्यांना जाण्यासाठी मात्र मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे। त्यामुळे रिक्षा मिळत नसल्याने मात्र सर्वसामान्याचे हाल होत आहेत। जे काही पेट्रोल वाढ डिझेल वाढ आहे त्याच्या संदर्भात मात्र आता ही रिक्षा चालकांनी बंद पुकारलेला आहे। त्यामुळे जे काही पॅसेंजर आहेत मात्र त्यांचे हाल सुरू झालेले आहेत। अनेकांना समस्या उद्भवत आहेत। आपण काही पॅसेंजर आहेत त्यांची देखील चर्चा करणार आहोत। कुठून आले तुम्ही? मी आलो नाही, मी सध्या इथलाच आहे। मी ऑटो रिक्षा ड्रायव्हर आहे। पण मला सांगा, आज जो काही बंद पुकारलेला आहे ते काय कारणामुळे कशामुळे? हा बंद आम्हाला याच्या शहरामध्ये गॅसचा तुटवडा आहे आणि त्याच्यानंतर आम्हाला महाग झालेला आहे गॅस हा 100 रुपये किलो या लिटर झालेला आहे। त्याच्यानंतर कसं आहे की लाईनीमध्ये आम्हाला गॅस भरण्यासाठी म्हणजे 6 तास तर डेफिनेटली लागूच राहिला कोणत्याही पंपावरती जाण्यासाठी। बस त्या कारणामुळे मागणी इतकी किंवा सुरळीत गाड्या आम्हाला गॅस मिळावा। त्याच्यानंतर आमचे भाडे वाढ झाले पाहिजे। कमीत कमी ज्या ठिकाणी 50 होते त्या ठिकाणी 70 रुपये भाडे झालं पाहिजे, अशी आमची अपेक्षा आहे। गॅसचे भाव वाढलेले आहेत, LPGचे देखील भाव वाढलेले आहेत। पॅसेंजर पैसे देतील नाही सर, पैसा वगैरे देत नाही कस्टमर। कारण ॲक्च्युअलमध्ये लोकांना कसं सवय पडेल की बघ, जे पहिले जे रेट चालवत होते आम्ही पहिले मीटर प्रमाणे चालवत होतो, अजून सुद्धा मीटर प्रमाणे चालतोय। पण ॲक्च्युअलमध्ये काय झालेलं आहे, जे गॅसचा जो प्रॉब्लेम झालेला आहे हा भयंकर झालेला आहे। आम्ही वरी निवेदन वगैरे देणार आहे आज ते, आणि पहिले बी निवेदन दिलेले आहे की बा थोडा काहीतरी समस्या मिटवण्यात यावी। आणि ॲक्च्युअलमध्ये जे आपण समजा कधी गॅस पंपवर कधी गेलो आणि त्यांना कधी म्हटलं की चला माझ्या गाडीमध्ये 500चा गॅस टाका, ते टाकून देतात, विषय तो नाही आला। पण आम्ही त्यांना कधी बिल मागितलं तर ते बिल देत नाही आम्हाला। का बरं बिल का देत नाही? ते बिल तर द्यायला पाहिजे ना, कारण प्रत्येकानं आपण समजा पंपावर साध्या पंपावर बी गेलो तर आपण बिल मागितलं तर बिल देतो आपल्याला। हा बिल का देत नाही? यांची मनोपल्ली चालू सध्या ही कुठेतरी मनोपल्ली थांबण्यात यावी आणि दुसरं काही निवेदन नाही। त्यासाठी आम्ही आज बंदचा पुकार। मला काय सांगा, जे काही प्रवासी येत आहेत, काही पेशंट आहे अशा नाही, एक मिनिट ऐकून घ्या। आज बी आम्ही सेवा करासाठी बसलेले, फक्त जो मेडिकल समजा काही मेडिकलवाला कोणी असलेला आहे त्याच्यासाठी ह्या 4-5 गाड्या आम्ही तर लावलेल्या आहेत आमच्या एमर्जन्सी समजा जो कोणी कस्टमरचा समजा दवाखान्यामधला आहे, हँडिकॅप आहे वगैरे, त्याला आम्ही ह्या 4 रिक्षा इथं लावलेल्या आहे। ही एवढी मदत करा, आम्ही थांबलेलो इथं, बाकी काहीच विषय नाही। नक्कीच आपण पाहू शकतो या ठिकाणी मात्र अनेक जे काही नागरिक आहेत बाहेर गावून आलेले, त्यांना मात्र या ठिकाणी समस्या उद्भवत आहे। बाहेर जाण्या येण्यासाठी त्यांना साधन नसल्यावर त्यामुळे त्यांची देखील परेशानी झाले आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळं कुठून आले का तुम्ही? कुठून आले? जयपूरहून आले का? कुठे जायचे होते? इथे दवाखान्यात जायचं हेडगेवर मध्ये। अच्छा, मग रिक्षा भेटत नाही का? रिक्षा आता आहे का? रिक्षावाल्याच बोलणं चालू आहे ना। आज त्यांचा संप आहे, पेट्रोल डिझेलचे जे काय भाव वाढले त्याच्यामुळे संप आहे। मग आता कसं जाणार पण तुम्ही? आता जाऊ कस तरी मग आता। हो, फाईल आहे सोबत। फाईल काय आता? फाईल नाही आमच्याकडे। फाईल असेल तर तुम्हाला आम्ही सोडू शकतो। संप असला तरी दवाखान्याचं काही काम असेल तर आम्ही तुम्हाला अडथळा देणार नाही। तुम्ही कुठून आले? आम्ही मे करून आलो। अच्छा, तुम्हाला कुठे जायचंय? बरं दवाखान्यात। दवाखान्यात जायचं का? हा, फाईल तिथंच आता पेशंटच तिथं आहे। असं आहे का? हां, ते रिक्षावाले जर तुमच्याकडे फाईल असेल तर तुम्हाला ते पोस्ट करतील। तिथं दाखवतो आम्ही। फाईल असेल तर 100% फाईल आहे। नक्कीच मात्र सर्वसामान्य जे नागरिक आहे, मात्र जे काही पेशंट असतील त्यांना रिक्षावाले पोस्ट करणार आहेत। मात्र त्यांच्या हातामध्ये फाईल पाहिजे, जेणेकरून कारण की बाकीचे जे संघटनेत लोक आहेत ते मात्र पॅसेंजरला घेऊन जाऊ देणार नाहीत, मात्र जे काही पेशंट असतील त्यांना घेऊन जाणार आहेत, त्यांना कोणतीही इजा पोहोचणार नाही असं देखील रिक्षावाले सांगतात। मात्र हा जो काही संप हा किती दिवस चालणार आहे हा देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। संजय आयर, LS मराठी, छत्रपती संभाजीनगर।